नमस्कार, वैशाली रेसिपी मराठीमध्ये मी वैशाली तुमचे मनापासून स्वागत करत आहे। आज का नाही आपण गणपती बाप्पासाठी मिल्क पावडर घेतलेली आहे। मी इथे वाटी भरून दूध पावडर, त्याचं का नाही आपण मोदक बनवणार आहोत। तर हा पेला भरून का नाही दूध घेतले जरा कमी आहे, तर हे याच्यात आपण ओतून घेऊया। आणि मिल्क पावडर पण आहे ना, हे आपण खालीच इथं दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। ही दूध पावडर तुम्हाला कुठल्या पण मेडिकल स्टोर मध्ये का नाही भेटते। तर ह्याचं का नाही मोदक खूपच छान होतात पूर्ण, कारण गरम ह्याच्यात जर आपण मिक्स केली तर ह्याच्या गाठी पण होऊ शकतात, म्हणून अगोदर मिक्स करून घेऊया। तरी पावडर का नाही मिक्स झालेले आहे। आता आपण गॅस चालू करूया आणि वर ठेवूया ह्याच्यावर। दूध पावडर इतकं नाही, एखाद्या टायमिंगला साखर असते, गोड असते किंवा नसते, पण त्याच्यामुळे आपण का नाही 1-2 चमचे त्याच्यात पिठी साखर घालूया। हे घरीच बारीक केलेली आहे साखर, 2 ते 2.5 चमचे घालूया आणि हे मिक्स करून घेऊया आपण। वेलची पावडर आणि थोडासा गॅस का नाही फास्ट करूया आणि आपण हे मिक्स करून घेऊया। त्याच्यात आता आपण पिस्ताचे काप आहेत हे पण टाकून घेऊया आणि ह्याला सतत हलवून घ्यायचं, म्हणजे खाली लागणार नाही। आणि शक्यतो नॉनस्टिकच्या कढईमध्ये केल्यानंतर खाली लागत नाहीच। हा बाप्पासाठी प्रसाद का नाही खूपच छान लागतो, चवीला पण 1 नंबर असे मोदक होतात। बाहेरून विकत आणण्यापेक्षा का नाही घरी बनवलेले मोदक चवीला का नाही खूप छान लागतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। पूर्ण आपल्याला हे मिश्रण का नाही घट्ट बनवून घ्यायचं आहे। तर ह्याच्यात आपल्याला का नाही 1 चमचा तूप ऍड करायचा आहे। आता हे पूर्ण मिश्रण घट्ट होईपर्यंत का नाही आपण हलवून घेऊया असे। तर पूर्ण मिश्रण का नाही घट्ट व्हायला लागलेलं आहे, तरी पण अजून आपण 2 ते 3 मिनिटं ह्याला का नाही मिक्स करून घेणार आहोत। आता थोडंसं अर्धा चमचा का नाही साईडनं आपण तूप सोडायचं, की जेणेकरून खाली नाही लागलं पाहिजे। साईडनं सोडून घ्यायचं आणि मिक्स करूया। पूर्ण ह्याचा गोळा तयार होईपर्यंत का नाही आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत। तो काही आपला गोळा का नाही तुम्ही पाहू शकता एकदम एकजीव झालेला आहे आणि या पॅनला का नाही अजिबात चिटकत नाही। ज्या वेळेस पॅनला चिटकत नाही त्यावेळेस आपण असं समजायचं हा आपलं का नाही मोदकासाठी मिश्रण तयार झालेलं आहे। तर हे आपल्याला आता थंड करून घ्यायचं आहे। तर मी गॅस बंद करत आहे आणि एका ताटात का नाही आपण काढून घेऊया। हे ताटात काढून घेतलेलं आहे, तर आपण का नाही 5 मिनिटं थांबूया, म्हणजे चांगलं थंड होईल। तर मिश्रण का नाही थंड झालेलं आहे, तर आपण थोडंसं हाताला का नाही तूप लावून घेऊया आणि हे चांगलं का नाही एकजीव करून घ्यायचं आहे। म्हणून का नाही याचा गोळा बनवूया आपण। गोळा बनवून झालेला आहे। तर हा मोदकाचा साचा आहे, याला का नाही मी तूप लावून घेतलेला आहे। हा काय भांड्याच्या दुकानात कुठं पण 10 रुपयापर्यंत भेटून जातं तुम्हाला। तर तुम्ही साच्यानं जरी बनवलं तरी चालतंय, किंवा मग असं हाताने जरी मोदक बनवले तरी पण छान येते। ते पूर्ण का नाही असं दाबून ह्याला भरून घ्यायचं। साईडचं जे आहे का नाही ते काढून असं साईडला बाजूला टाकायचं। हे बघा खूपच सुंदर असा का नाही मोदक आपला तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय। आणि साईडला जे असं आलेलं आहे का नाही ते आपण असं हाताने साईडला काढलं तरी चालतंय। तर मी या पद्धतीनं का नाही बाकीचे सगळे मोदक बनवून घेत आहे। तर या पद्धतीने आपले का नाही सर्व मोदक बनवून तयार झालेले आहेत। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा मला कसे बनलेले आहेत मोदक ते।
आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि वैशाली रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.